हे आहे ठोकशाही न्यूज 24, जिथे आवाज दाबला जात नाही, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे. मी रमेश देवराम पगारे, मुक्काम पोस्ट मंजूर, तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर. मी वेळोवेळी पोलीस स्टेशनला खबर देऊनही माझी कंप्लेंट शेतीविषयी घेतली गेली नाही. आणि आज रोजी स्वामी शिवानंदगिरी महाराजांचे स्वयंसेवक चोरून गहू सोंगितात. कुठले आहेत, काय आहे, काही माहीत नाही. पण त्याच्यामध्ये चांगदेव पुंडलिक बारवकर, सुभाष एक गडाख म्हणून पोरगा आहे, आणि एक अर्जुन तिरशे म्हणून पोरगा आहे, आणि एक बाळू जयराम धेनक यांनी पूर्वी बी माझी होती खोटी कंप्लेंट केली होती. तोच त्या वावरामध्ये लेबर घेऊन सांगायला आहे. एवढं मोठं लेबर घेऊन गहू सांगतात. या वादाच्या वावरामध्ये हे लोक कसे जातात आणि का जातात याचं कायदा कोणी सुव्यवस्था विचारत नाही. त्यामुळं हा एक नंबरचा भामटा साधू, एक नंबरचा गुंडार साधू, याच्याकडे स्वयंसेवक एवढे आहेत का त्या स्वयंसेवकांना माप नाही. कोणे कुठले काय काही तपास नाही. परंतु हे वादाच्या वावरात येतात आणि काम करतात. यांच्यावरती सरकारी कारवाई होण्यात यावी अशी मी शासनाला विनंती करतो. आणि पोलीस स्टेशन आमची याबद्दलची कुठलीही कंप्लेंट घेत नाही. याबद्दल मी महसूल मंत्री बावनकुळे साहेब यापूर्वी मी बातमी दिली होती की आपण ह्या सुव्यवस्थेला काहीतरी आळा घालाल अशी मला तुमची अपेक्षा होती. परंतु अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही. आणि कोपरगाव तहसीलचे लोक आणि कोपरगाव पोलीस स्टेशनचे लोक दाबादाबीचे कामं करतात आणि कंप्लेंट घेत नाही आणि कायद्याला पत्राला उत्तर देत नाही. याचा अर्थ असा आहे, जुळते मिळते असायला पाहिजे. म्हणून हा माझा गरीबावर अन्याय केला जातोय याची काळजी. आणि कलेक्टर साहेब, मी आपल्याला निवेदन देऊन आज 10 दिवस झाले, परंतु याच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाऊ, मी आपल्याला फॅक्स केलेला आहे, परंतु पोलीस स्टेशन कुठलीही कारवाई करत नाही. आणि ह्या 2-4 जणांनी मला जातीवाचक शिवीगाळ केलेली आहे. याच्याशी कायद्याची संबंधित पोलीस स्टेशन तक्रार घेत नाही. आणि त्याबद्दल मी करायचं काय नेमकं, मला एक पर्याय सांगावं शासनाने. गप्प बसावं का नेमकं काय करावं, एवढं बोलून मी माझी अपेक्षा आहे का ह्या साधूला लवकरात लवकर जेल झाली पाहिजे आणि कायद्याच्या सुव्यवस्थेत याला गजाआड केलं पाहिजे. इतका भामटा साधू आहे हा का त्याचं नाव ते. आणि लोक तिथंच येऊन आणि त्याच्या शेतामध्ये काम करायला, आमच्या वादाच्या वावरात काम करायला येतात हे लोक. एवढी मोठी हानी आणि एवढी मोठी चुकी करते प्रशासन, डोळे झाकून बसलेले आता सध्याच्या परिस्थितीला.